नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 3 इयर्स ॲडमिशन 2025चं रजिस्ट्रेशन आउट झालेलं आहे. आता तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनमधून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता स्टेप बाय स्टेप. कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायची आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने तुमचे होणार आहेत, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहेत. तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. आता आपण एकदा बघूया, की कॅप शेड्यूल जो रिझल्ट जो काही आउट झालेला आहे, तो कॅप रजिस्ट्रेशन या कॅप राउंडचे जे काही रजिस्ट्रेशन आहे, कोणत्या डेटपासून ते कोणत्या डेटपर्यंत चालू आहे, ते एकदा तुम्हाला सांगतो मी. त्यानंतर मग आपण स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग प्रोसेस आपण चालू करूया. ठीक आहे. ई-टीची जी वेबसाईटवरून आपण कॅप रजिस्ट्रेशन जे शेड्यूल आहे ते आउट झालेलं आहे. आजच 30 जून 2026 हे आउट झालेलं आहे. त्याचं आपण नोटीस आपण रीडिंग करत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅप प्रोसेस ही चालू झालेली आहे. म्हणजेच तुम्हाला कॅप ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही आता फिल करू शकता. त्यामध्ये जर बघितलं आपण LLB 3 इयर्स आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग महाराष्ट्र आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट कधीपासून ते कधीपर्यंत करू शकता? 30 जून 2025 म्हणजे आजच्या डेटपासून 10 जुलै 2025 पर्यंत तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता. ओके. त्यानंतर फॉर्म फिलिंग प्रोसेस ही 10 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे. त्यानंतर मग तुमचं स्क्रुटिनी होईल. ई स्क्रुटिनी म्हणजे तुमचे डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होईल. ते व्हेरिफिकेशन तुमचं 1 जुलै 2025 ते 15 जुलै 2025 पर्यंत चालणार आहे. ओके. सो जो काही तुम्ही फॉर्म वगैरे अपलोड करणार आहात, कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, त्याची माहिती तुम्हाला पुढे मी देणारच आहे. कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे कॅपची, ती एक तुम्हाला डिटेल आता मी सांगत आहे. सी-ई-टीच्या वेबसाईटला आलो आहोत. सी-ई-टीच्या वेबसाईटला आल्याच्यानंतर ॲडमिशन पोर्टल AY25-26 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला LLB 3 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर कॅप स्टुडंट रजिस्ट्रेशन हॅज बीन स्टार्टेड याच्यामध्ये प्रिव्हियसली काय होतं, कॉलेज रजिस्ट्रेशन म्हणजे कॉलेजसाठी होतं, त्यांच्यासाठी हा लॉगिन होता आणि आता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे. त्यासाठी तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जो ईमेल आयडी असेल आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि साइन इन वरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट प्रोसेस जी आहे रजिस्ट्रेशन डिटेल्स. म्हणजे तुम्ही लॉगिन आयडी, पासवर्ड हे टाकल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं तुमचं नाव इथे तुम्हाला दिसतं. तुमचे डेट ऑफ बर्थ यामध्ये दिसते. जेंडर यामध्ये दिसतं. ओके. ते प्रॉपरली तुम्हाला चेक करायचं आहे. ते प्रॉपर असेल, तर मग तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन नंबर जो तुमचा जो काही हॉल तिकीट आहे किंवा तुमचं स्कोर कार्ड जो रिझल्ट जो आउट झालेला आहे, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन हे यामध्ये मेन्शन करायचं आहे. रोल नंबर पण तुमच्या स्कोर कार्डवरती आहे. तुमचा जर स्कोर कार्ड आणि ॲप्लिकेशन फॉर्म सी-ई-टीचा जर भेटत नसेल, त्याच्यासाठी आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे. तो तुम्ही बघा, आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. हे रजिस्ट्रेशन नंबर, रोल नंबर टाकल्याच्यानंतर चेक सी-ई-टी डिटेल्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्याच्यानंतर तुमचे कॅन्डिडेट तुमचं नाव इथे येईल आणि इथे तुमचं सी-ई-टीचे जे काही तुम्हाला पर्सेंटाइल पडलेले आहेत, ते तुम्हाला समोर यामध्ये दिसेल. त्यानंतर मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतरची जी नेक्स्ट जी प्रोसेस असेल, ते तुम्हाला इथे मग तुमचं नाव, मिस्टर, तुमचं कॅन्डिडेटचं फुल नाम तुम्हाला इथे दिसेल किंवा तुम्हाला यामध्ये ते मेन्शन करायचं आहे. जेंडर, मेल, डेट ऑफ बर्थ तुम्हाला यामध्ये दिसेल, ती एकदा प्रॉपर चेक करायची आहे. ईमेल आयडी तुमचा जो तुम्ही टाकलेला असणार आहे पहिलं तोच असणार आहे आणि मोबाईल नंबर पण तुमचा यामध्ये तो सेम असणार आहे. हे सर्व डिटेल्स तुम्ही बघितल्याच्या नंतर मग तुम्हाला इथे रजिस्टर या बटनवरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्या नंतर मग ॲप्लिकेशन जो काही रजिस्ट्रेशन जो आहे तो सक्सेसफुली तुम्हाला इथे दिसून येईल. म्हणजे तो हा तुमचा ॲप्लिकेशन आयडी नंबर आहे. हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने तुमच्या जवळ हा स्टोअर करून ठेवायचा आहे. ओके. कारण की हा जो ॲप्लिकेशन नंबर हा खूप महत्त्वाचा असणार आहे आणि इथे तुमचं नाव तुम्हाला यामध्ये दिसणार आहे.
सो त्यानंतर जर आपण बघितलं हा जो ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती जो तुम्ही दिलेला होता, त्यावरती तुम्हाला हा येतो. त्यानंतर मग तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फिल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे, तो अशा पद्धतीने तुमचा डॅशबोर्ड अशा पद्धतीने तुम्हाला दिसणार आहे. यामध्ये तुमचं नाव इथे दिसेल. त्यानंतर हा तुमचा युजर आयडी इथे दिसेल. तुमचा इथे पूर्ण युजर टाइप कॅन्डिडेट ॲप्लिकंट दिसेल. इथे नाव दिसेल. त्यानंतर मग इथे लिहिलेलं आहे ॲप्लिकेशन फॉर्म इन्कम्प्लीट कारण आपल्याला यामध्ये जी प्रोफाइल आहे, ॲड्रेस आहे, कॅन्डिडेटचं टाइप आहे. म्हणजे तुम्ही टाइप एमध्ये येता का, टाइप ईमध्ये येता का? ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला फिलअप करायची आहे. ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. तुमची कॅटेगरी कोणती आहे? तुम्ही मायनॉरिटीमध्ये आहे का? सोशल रिझर्व्हेशन म्हणजे फिजिकल हँडिकॅप्ड वगैरे तुम्ही आहात का? मायनॉरिटीमध्ये आहात का? किंवा जे काही डिसॅबिलिटी आहे त्यामध्ये आहेत का? ते पण इन्फॉर्मेशन कशा पद्धतीने फिलअप करायची आहे, त्याची महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला यामध्ये मी सांगणार आहे. क्वालिफिकेशन तुमचं किती आहे? म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, तर ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. तुमचं पी-जी जर झालं असेल, तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं पण तुम्हाला मार्क्स यामध्ये टाकायचे आहेत. एच-एस-सी आणि एस-एस-सी हे पण तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत. क्वालिफिकेशन मार्क्स म्हणजे इयरली पॅटर्न आणि सेमेस्टर पॅटर्न हे पण आपल्याला प्रॉपरली टाकायचे आहे. ते तुम्हाला मी सांगणारच आहे. फोटो आणि साइन अपलोड करायचे आहे. रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत, तेही सुद्धा यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि ॲप्लिकेशन फी कुणाला पे करायची आहे, कुणाला नाही पे करायची आहे, ते सुद्धा सांगणार आहे. आणि नंतरला तुम्हाला कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म हे क्लिक करायचं आहे. या सर्व इन्फॉर्मेशन फिलअप झाल्याच्या नंतर. हे सर्व आपल्याला माहिती यामध्ये तुम्हाला मी सांगितलेले आहे. आता आपण करूया प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो डॅशबोर्ड आहे तो म्हणजे लॉग आउट होईल. तर तुम्हाला रजिस्टर परत एकदा ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन वरती क्लिक करायचं आहे परत एकदा आणि एकदा लॉग इन तुम्ही केल्याच्या नंतर मग प्रोसीड टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म जसं की आपण इथे हायलाइट केलेलं आहे. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपला जो फॉर्म आहे, जो की इथे इन्कम्प्लीट आहे, तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. कसं करायचं तेच तुम्हाला यामध्ये मी सांगतोय. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला नॉर्मली अशी विंडो तुम्हाला दिसणार आहे. त्यामध्ये तुम्हाला प्रोफाइल हा ऑप्शन यामध्ये दिसणार आहे. त्या प्रोफाइलमध्ये तुम्हाला मिस्टर, मिस, मिसेस अशा पद्धतीचे टायटल तुम्हाला असणार आहेत. जर तुम्ही नॉर्मल पर्सन तुम्ही स्टुडंट असाल, तर तुम्ही मिस्टर यामध्ये टाकायचं आहे. जर विद्यार्थ्यांचं समजा कुणाचं लग्न झालं असेल, तर मिस, मिसेस अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता तिथे टायटलमध्ये. आणि इथे तुम्हाला कॅन्डिडेट नाव तुम्हाला फुल नेम यामध्ये इंग्लिशमध्ये प्रॉपर टाकायचं आहे. ओके. त्यानंतर तुमचं जर नाव यामध्ये जर काही चेंजेस असेल किंवा काही विद्यार्थ्यांचं असं असतं, की काही नावामध्ये काही चेंजेस असेल, तर मग गॅझेट कॉपी तुम्हाला लागते आणि ती जर गॅझेट कॉपी असेल, तर मग तुम्हाला इथे येस करायचं आहे आणि मग तुमचं जे काही नाव असेल ते प्रॉपरली यामध्ये मेन्शन करायचं. फुल नेम आणि रिझन फॉर चेंज म्हणजे याच्यामध्ये मॅरिज सर्टिफिकेट असू शकतं. म्हणजे मॅरिज आफ्टर मॅरिज तुमचं नाव चेंज होतं. तर ते नाव तुम्ही या पद्धतीने इथे सिलेक्ट करू शकता आणि पूर्ण नाव यामध्ये टाकू शकता. काही विद्यार्थ्यांचं बर्थ सर्टिफिकेटमध्ये याच्यामध्ये नाव चेंजेस असतात. तर ते डायरेक्टली तुम्ही जर नाव चेंज केलं असेल, तुम्हाला गॅझेट कॉपी यामध्ये सिलेक्ट करावं लागतं आणि जो तुम्हाला नाव पाहिजे तो यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं असतं. काही विद्यार्थ्यांचं यामध्ये नावामध्ये काहीही चेंजेस नसतात. तर त्या विद्यार्थ्यांनी यामध्ये हॅव कॅन्डिडेट नेम चेंज तर नो वरती क्लिक करायचं आहे. काही विद्यार्थ्यांचं चेंज असेल तर येस वरती तुम्ही क्लिक कराल. त्यानंतर मग कॅन्डिडेट नेम खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की एकच नाव लिहू का इथे? तर यामध्ये फुल नेम हे तुमचं लिहून टाका. ठीक आहे. कॅन्डिडेट नेममध्ये फुल नेम तुम्हाला लिहायचं आहे. फादर किंवा हसबंड यांचं नाव, मदरचं नेम तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे आणि लिहिलेलं आहे ते इंग्लिशमध्ये. जेंडर मेल, फिमेल जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुम्हाला मेन्शन करायची आहे. नॅशनॅलिटी इंडिया हे फ्रीजच असेल. ॲन्युअल इन्कम जे तुमचं असेल हे डिपेंड इम्पोर्टंट आहे. ॲन्युअल इन्कमवरती तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट किंवा तुम्हाला कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं आहे किंवा तुम्ही ई-डब्ल्यू-एसमध्ये अप्लाय करत आहात, तर हे ॲन्युअल इन्कम खूप महत्त्वाचं आहे. ते तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे, ईमेल आयडी महत्त्वाचा आहे. या सर्व गोष्टी प्रॉपर चेक केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
ते क्लिक झाल्याच्या नंतर जो तुमचा नेक्स्ट ऑप्शन आहे ॲड्रेस. ॲड्रेसवरती तुम्हाला कंट्री यामध्ये तुम्हाला इंडिया सिलेक्ट करायचा आहे. जो तुमचा ॲड्रेस आहे तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. लाईन 1 आणि लाईन 2 यामध्ये तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. स्टेट समजा माझं महाराष्ट्र आहे. समजा डिस्ट्रिक्ट कोल्हापूर आहे. तुमचं जे काही डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. तालुका जे काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे. सिटी जे काही आहे ठाणे, पुणे, मुंबई ते टाकायचं आहे आणि पिनकोड जो आहे तो तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जो तुमचा महत्त्वाचा जो टॉपिक जो चालू होतो कॅन्डिडेचर टाइप. यामध्ये तुम्हाला बघायचं आहे तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही ॲडमिशन घेत आहात का? पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसवर तुम्ही ॲडमिशन घेत आहात का? या 2 जे काही इम्पोर्टंट नोट आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समजा ग्रॅज्युएशनच्या बेसवर घेत आहोत आपण, तर ग्रॅज्युएशनला क्लिक करायचं आहे आणि ह्यामध्ये इम्पोर्टंट दिलं की हॅव यू पास 11th ओल्ड मॅट्रिक प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन बिफोर द इयर 1975. जे काही एक्झामिनेशन ओल्ड मॅट्रिकची झालेली आहे, बिफोर 1975 कुणाचं आहे का? तर ऑलरेडी जे काही स्टुडंट आहेत, ते नवीन स्टुडंट असतात. तर त्यांचं याच्यामध्ये तुम्हाला इथे नो क्लिक करायचं आहे. त्यानंतर आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र? म्हणजेच तुमचं जे महाराष्ट्राचं डोमिसाइल आहे का? पहिली गोष्ट आणि दुसरं म्हणजे तुमचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का? जर झालेला आहे, तर इथे येस करायचं आणि जर तुमचा महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला नसेल, तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. येस आणि नो या पद्धतीची तुम्हाला तिथे क्लिक करायचं आहे आणि इथे सेव्ह एंड नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. येस एंड नो जे काही इन्फॉर्मेशन आहे ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे कशा पद्धतीने आहे ते. आता आपण बघूया टाइप ऑफ कॅन्डिडेटवर टाइप ए. टाइप ए मध्ये कोणकोणते स्टुडंट येत असतात, जे महाराष्ट्राचे आहेत. ते आपण एकदा तुम्हाला मी सांगतो जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे डाउट्स असतात, की सर मी कॅन्डिडेटच्या टाइप एमध्ये येतो का? मी ईमध्ये येतो का? मी ओ-एम-एसमध्ये येतो का? त्यासाठी हे तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे. कॅन्डिडेटच्या टाइपमध्ये जर आपण बघितलं तर कॅन्डिडेट पासिंग एस-एस-सी आणि एच-एस-सी एक्झामिनेशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन म्हणजेच महाराष्ट्र स्टेटमध्ये. ओके. आणि ज्यांचं महाराष्ट्रामध्ये जन्म झालेला आहे, ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्राचं डोमिसाईल आहे, असे विद्यार्थी टाइप एमध्ये येतात. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, ग्रॅज्युएशनच्या बेसवर ॲडमिशन घेत असाल, तर ग्रॅज्युएशन क्लिक करा. पी-जीच्या बेसवर घेत असाल, तर पी-जीला क्लिक करा. ओल्ड मॅट्रिक प्री एक्झामिनेशन हे तुमचं नो इथे असायला पाहिजे, जसं मी पहिलं सांगितलं. तुमचं बॉर्न कुठे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, तर तुम्हाला इथे येसच क्लिक करायचं आहे. आणि जे लिहिलेलं आहे डिस्ट्रिक्ट ऑफ डोमिसाइल अँड बॉर्न. जे काही डोमिसाइल तुमच्याकडे डिस्ट्रिक्ट जे काही आहे, डिस्ट्रिक्ट तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. आणि एवढं मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला इथं समजतंय की तुम्ही टाइप एमध्ये येता. सो टाइप एमध्ये कोणते विद्यार्थी येतात? ज्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि ज्यांच्याकडे डोमिसाइल महाराष्ट्राचे आहे, असे विद्यार्थी या टाइप एमध्ये येतात. आणि मग डायरेक्टली टाइप एमध्ये जर तुम्ही येत असाल, तर तुम्हाला महाराष्ट्राच्या जे काही सीट्स आहेत, त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग आपण बघूया कॅन्डिडेटच्या टाइप बीमध्ये कोणकोणते विद्यार्थी येतात. आता जे काही कॅन्डिडेट हू डज नॉट फुलफिल क्रायटेरिया मेन्शन टाइप ए म्हणजे टाइप ए मध्ये काय बघितलं आपण? जन्म तुमचा महाराष्ट्राचा आहे का? डोमिसाइल तुमचे महाराष्ट्राचे आहे का? जर नसेल, तर तुम्ही टाइप बी मध्ये येणार. म्हणजेच काय? मग इथे लिहिलेलं आहे की हू ऑर हुज फादर ऑर मदर डोमिसाइल म्हणजे तुमच्या फादर एंड मदरची जे काही डोमिसाइल आहे ती स्टेट ऑफ महाराष्ट्राची असेल, तर तुम्ही ते टाइप बी मध्ये येता. ओके. सो त्या विद्यार्थ्याने काय करायचं आहे, बिफोर इयर द 1975 प्री युनिव्हर्सिटी हे नोच असणार आहे. आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र और बॉर्न इन महाराष्ट्र नसेल तर इथं नो येईल. त्यानंतर मग तुमच्या फादर किंवा मदर यांची स्टेट ऑफ महाराष्ट्र डोमिसाइल सर्टिफिकेट आहे का? तर तुम्हाला इथे येस क्लिक करायचं आहे आणि डिस्ट्रिक्ट ऑफ डोमिसाइल फादर अँड मदर ज्यामधून इश्यू केला असेल, तिथे तुम्हाला इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि ते विद्यार्थी टाइप बीमध्ये येऊन जातील. मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं टाइप सीमध्ये कोणकोणते विद्यार्थी येतात. जे विद्यार्थी टाइप एमध्ये फुलफिल करत नाहीत, ते विद्यार्थी टाइप सीमध्ये आणि टाइप ए आणि बी हे जर आपण बघितलं, तर ए आणि बी
जे त्यामध्ये येत नाहीत ते विद्यार्थी टाइप सीमध्ये येतात. म्हणजेच यामध्ये तुम्हाला काय मेन्शन करायचं आहे, जसं की प्री युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन इथं नोच येईल. तुमचं बॉर्न महाराष्ट्रामध्ये आहे का? तर नाही आहे. तुमचे फादर आणि मदर डोमिसाईल सर्टिफिकेट त्यांचे आहे का महाराष्ट्राचे? तर नाही आहे. ओके. टाइप बीमध्ये काय होतं, या दोघांचं एकाचं तरी डोमिसाईल महाराष्ट्राचं असेल, तर तुम्हाला इथे येस क्लिक करायचं होतं. आता यांचं महाराष्ट्राचं डोमिसाईल नाहीये, म्हणून तुम्हाला इथे नो क्लिक करायचं आहे. मग तिथे लिहिलंय फादर, मदर एम्प्लॉयी आहे का गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे? तर मग याच्यामध्ये तुम्हाला येस करायचं आहे आणि कुठे बिफोर द लास्ट डेट ऑफ सबमिशन कॅप ॲप्लिकेशन फॉर्म कुठे पोस्टेड आहेत, ओके, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे टाइप सीमध्ये तुम्ही येणार आणि त्याचं जे आहे सेव्ह एंड नेक्स्ट यावरती क्लिक करायचं आहे. टाइप कॅन्डिडेट जे काही डी आहे, ते आपण जर बघितलं, तर टाइप एमध्ये जे विद्यार्थी येणार नाहीत, टाइप बीमध्ये जे येणार नाहीत, टाइप सीमध्ये जे येणार नाहीत, ते जे आहे स्टुडंट टाइप डीमध्ये येतील. म्हणजेच यामध्ये दिलेलं आहे, की whose father or mother is employee or a retired employee of गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग म्हणजे जे रिटायर आहेत किंवा काही मदर आणि फादर समजा तुमचे गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असतील, तर ते स्टुडंट सर्व कोशामध्ये येणार आहेत. तर तुम्ही टाइप डी मध्ये येणार आहे आणि यामध्ये लिहिलेलं आहे बघा, फादर आणि मदर एम्प्लॉयी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग हू पोस्टेड महाराष्ट्र स्टेट बिफोर द लास्ट डेट ऑफ सबमिशन ॲप्लिकेशन सेंट्रलाइज प्रोसेस, तर इथे नो येईल आणि इथे लिहिलंय फादर अँड एम्प्लॉयी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडरटेकिंग हू पोस्टेड रिपोर्टेड ड्युटी इन महाराष्ट्र स्टेट बिफोर लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन. म्हणजे ऑलरेडी पोस्टेड होते जर कॅबच्या ह्याच्यामध्ये तिथे येस येईल आणि नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डिस्ट्रिक्ट जे आहे ते मेन्शन करायचं आहे. हे झालं टाइप डीचं. टाइप ईचं जे काही आहे कर्नाटक बॉर्डरचं सिच्युएशन खूप आहे याच्यामध्ये. खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की डिस्प्युटेड महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया फ्रॉम महाराष्ट्र स्टेट रिसिडिंग डिस्प्युटेड महाराष्ट्र बॉर्डर एरिया आणि होल मदर टंग मराठी. जे काही कर्नाटक किंवा महाराष्ट्र बोर्ड म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरमध्ये येतात, पण त्यांची मदर टंग मराठी आहे, असे विद्यार्थी टाइप ईमध्ये येतात. म्हणजेच तुम्हाला काय करायचं यामध्ये, बॉर्न हा तुमचा महाराष्ट्रामध्ये नाहीये. तुमच्या फादर किंवा मदरचं डोमिसाईल महाराष्ट्राचं नाहीये, तर तुम्ही ते नो करणार आहात. गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहेत का? तर नाही आहेत. गव्हर्नमेंट महाराष्ट्र पोस्टेड असं आहे का? तर नाही आहे. पण हॅव यू पास्ड ग्रॅज्युएशन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी हॅव्हिंग एज्युकेशन इन्स्टिट्यूशन डिस्प्युटेड महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर ऑर महाराष्ट्र. म्हणजे तुमचं जे काही ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ते महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर यामधून झालेलं आहे का? जे काही तुम्ही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमधून झालेलं आहे का? किंवा महाराष्ट्रामधून झालेला आहे का? तर तुम्ही इथे येस करायचं. पण डिस्ट्रिक्ट जे काही तुम्ही इन्स्टिट्यूशन ज्यामधून जे पास केलेलं आहे, त्याच्या डिस्ट्रिक्टचं नाव टाकायचं आहे आणि ते आर यू रिसाइडिंग इन डिस्प्युटेड महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर एरिया जर तुम्ही असाल तिथे येस करा आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती यावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर ओ-एम-एस स्टुडंट जे काही ओ-एम-एस स्टुडंट आहेत, ते विद्यार्थी यामध्ये जर बघितलं आपण कॅन्डिडेट हू हॅज इंडियन नॅशनॅलिटी अँड पास एस-एस-सी अँड एच-एस-सी फ्रॉम आउटसाइड महाराष्ट्र स्टेट. ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र सोडून जर आपण एस-एस-सी, एच-एस-सी ही एक्झाम जी कंडक्ट बाहेरून तुमचं झालेलं असेल, ते विद्यार्थी आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंटमध्ये येतील. ओके. नंतरला जो ऑप्शन आहे ऑर्फन कॅटेगरी आणि मायनॉरिटी. अनाथ कॅटेगरी स्टुडंट आणि मायनॉरिटीसाठी काय आहे? जर तुम्ही ऑर्फन आहात तर येस करा. ऑर्फन नसाल तर नो करा. ऑर्फन असाल येस तर येस केलं समजा. तर कॅटेगरी तुमची काय आहे? ओपन, ई-डब्ल्यू-एस जे काही तुमची कॅटेगरी आहे ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. कॅटेगरीचा आपण फॉर्ममध्ये बघत आहोत. जर ओपन असेल तर ओपन क्लिक करा. एन-टी-सी असेल ते एन-टी-सी क्लिक करा. जी तुमची कॅटेगरी आहे ते तुम्हाला मेन्शन करायची आहे. आणि जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल तर येस करा. मायनॉरिटीमध्ये नसाल तर नो करा आणि पुढे सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं ऑर्फन जे काही स्टुडंट आहेत, काही समजा येस आहे, तर येस तुम्ही केलेलं आहात. कॅटेगरीमध्ये समजा एस-सी स्टुडंट आहे, तर एस-सी. कास्ट जे काही आहे तुम्हाला यामध्ये टाकायची आहे. डू यू हॅव कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे, तर येस करायचं आहे. नसेल तर नो करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट तुम्ही कुठून इश्यू झालेली आहे, नागपूर या कोणत्या डिस्ट्रिक्टमधून ते तुम्हाला करायचं आहे. व्हॅलिडिटी आहे का? तर व्हॅलिडिटी आहे. त्यानंतर मग समजा मायनॉरिटी स्टुडंट आहे, तर डू यू बिलॉन्ग्स टू मायनॉरिटी? आता मायनॉरिटीमध्ये जर आपण बघितलं सिंधी आहे,
हिंदी मायनॉरिटी समजा काही स्टुडंट आहे, मुस्लिम मायनॉरिटी आहे, पंजाबी मायनॉरिटी किंवा रिलिजियस मायनॉरिटीमध्ये काही स्टुडंट असतील, तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नसेल तर तो नो करून पुढे तुम्हाला जायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे सोशल रिझर्व्हेशन जे काही डिसॅबिलिटी स्टुडंट आहेत समजा समजा जे काही स्टुडंट आहेत हे बेंचमार्कचे डिसॅबिलिटी आहे 40% असायला पाहिजे. तर मग तुम्ही इथे येस करा. नसेल तर नो करा. आता समजा इथे येस केलं तर डिसॅबिलिटी टाइप काय तुमचं ते मेन्शन करा. सब डिसॅबिलिटी टाइप जे आहे ते तुम्हाला मेन्शन करावं लागेल आणि आर यू सन, डॉटर म्हणजे हे डिफेन्समध्ये आहे. आता आपण जे डिसॅबिलिटी बघितलं, आता डिफेन्सचं आपण बघतोय विद्यार्थ्यांसाठी, की ज्या आर यू द सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिसमॅन, पर्सनली एक्स सर्व्हिसमॅन. येस असेल तर येस करा, नो असेल तर नो करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, तर मग डिफेन्समध्ये समजा आपण बघितलं येस केलेलं आहे, तर याच्यामध्ये जे काही ॲक्टिव्ह पर्सनल असतील, जे ऑलरेडी वर्क करत असतील, त्याच्यामध्ये तुम्ही हा सिलेक्ट करू शकता. वन ऑप्शन असेल तर वन ऑप्शन क्लिक करा. सेकंड असेल तर सेकंड ऑप्शन तुम्ही क्लिक करायचं आहे. नंतरला जर आपण बघितलं क्वालिफिकेशन एस-एस-सीमध्ये तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर क्वालिफिकेशनवरती बोर्ड जे आहे तुमचं ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. समजा महाराष्ट्राचं बोर्ड नेम जर आपण बघितलं तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे असतं. त्यानंतर मार्क्स ऑब्टेन म्हणजे किती पडले ते टाकायचे आहेत. आउट ऑफ मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. मग तुम्हाला इथे पर्सेंटेज तुम्हाला कॅल्क्युलेट होऊन जाईल. सीट नंबर जो तुमचा असेल तो तुम्हाला प्रॉपरली मेन्शन करायचा आहे आणि पासिंग मंथ, इयर तुमच्या सर्टिफिकेटवर असेल ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या बटनवरती सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट जे आहे एच-एस-सीचं इंजिनिअरिंग डिप्लोमा कुणाचं झालं असेल किंवा प्रिपरेटरी एक्झाम ज्या विद्यार्थ्यांचे झालेल्या असतात म्हणजेच कुणाचं वाय-सी-एम-ई स्टुडंट असतात त्या विद्यार्थ्यांचं 12वीचं डायरेक्टली जर आपण बघितलं तर वाय-सी-एम-ईमध्ये प्रिपरेटरी एक्झाम होत असते. सो अशा विद्यार्थ्यांनी कसं भरायचं आहे, मग तुम्हाला एच-एस-सी आहे तर एच-एस-सी सिलेक्ट करा. प्रिपरेटरी असेल तर प्रिपरेटरी सिलेक्ट करा. बोर्ड स्टेट तुम्हाला मेन्शन करा आणि यामध्ये बघा लिहिलंय एच-एस-सीमध्ये की तुम्हाला बेस्ट ऑफ 5 मार्क्स इस नॉट अलाउड इन एच-एस-सी. प्लीज पुट ऑल मार्क्स इस गिव्हन ऑन युअर मार्कशीट. एच-एस-सीमध्ये जे काही जेवढे सब्जेक्ट तुम्हाला दिले असतील 6चे 6 सब्जेक्ट तुम्हाला यामध्ये टाकायचे आहेत. म्हणजे बोर्ड नेम टाका, सीट नंबर टाका, पासिंग इयर टाका आणि जे काही मार्क्स ऑब्टेन आहेत त्यामध्ये तुम्हाला 6चे 6 सब्जेक्टचे मार्क टाकायचे आहेत आणि आउट ऑफ किती आहे 600 आहे तर 600 टाका आणि स्ट्रीम सायन्स, कॉमर्स, आर्ट्स जे काही असेल त्यामध्ये सिलेक्ट करा. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नंतरला मग तुम्हाला ग्रॅज्युएशनचे बेसवरती जे काही तुम्ही टाकणार आहात अंडर ग्रॅज्युएट किंवा ग्रॅज्युएट ह्याच्यामध्ये सिलेक्ट करा. बी-ए असेल, बी-कॉम असेल, बी-बी-ए असेल, जे काही असेल त्यामध्ये स्ट्रीममध्ये, डिग्रीमध्ये सिलेक्ट करा. युनिव्हर्सिटी टाका. त्यानंतर पी-आर-एन नंबर असेल तर पी-आर-एन नंबर टाका. किती वर्षाचा असतो तर 3 वर्षाचा डिग्री इयर्स असतो, तो तुम्हाला 3 वर्ष टाका. हे सर्व मेन्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण डेटा तुम्हाला दिसणार आहे, जो तुम्ही यामध्ये फिलअप केलेला आहे. एस-एस-सी, एच-एस-सी आणि ग्रॅज्युएशनचं बी-ए. अशा पद्धतीने तुम्हाला यामध्ये पर्सेंटेज दिसणार आहेत. पासिंग मंथ इयर तुम्ही मेन्शन करणार ते अशा पद्धतीने दिसणार आहेत. पोस्ट ग्रॅज्युएशन कुणाला टाकायचं पोस्ट ग्रॅज्युएशन टाकू शकता. त्यामध्ये फक्त ॲड क्वालिफिकेशनला क्लिक करायचं आहे. मग इथे तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा यामध्ये दिसून जाईल. मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक झाल्याच्या नंतर क्वालिफिकेशन मार्क्स डिटेल्समध्ये काही विद्यार्थ्यांचं इयरली पॅटर्न असेल, काही विद्यार्थ्यांचं सेमिस्टर पॅटर्न असेल. म्हणजेच काय, इथे तुमचा इयरली मार्क्स दिलेला आहे आणि ते तुमचे सेमिस्टर पॅटर्न दिलेले आहेत. तुम्हाला यामध्ये मार्क्स कशा पद्धतीने टाकायचे आहेत. आता काही विद्यार्थ्यांचं बी-ए 3 वर्षामध्ये झालेलं असेल, तर ते काय करतील फर्स्ट इयरचे हे मार्क आहेत आउट ऑफ, सेकंड इयरचे हे मार्क आहेत, थर्ड इयरचे हे मार्क आहेत. म्हणजे फर्स्ट इयरमध्ये 2 सेमिस्टर होतात. त्या पद्धतीने टोटल इथे तुम्हाला दिलेले आहे. इथे टोटल दिलेले आहे आणि इथे टोटल दिलेले आहे. मार्क्स किती पडले? एवढे, एवढे आणि एवढे. हे इयरली पॅटर्नमध्ये झालं. सेमिस्टर पॅटर्नमध्ये स्टुडंट काय करतील? ज्या विद्यार्थ्यांचे 6 सेमिस्टर असतात, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? सेमिस्टर 1चे मार्क्स तुम्हाला या कॉलममध्येच टाकायचे आहे. सेमिस्टर 2चे मार्क या कॉलममध्ये टाकायचे. सेमिस्टर 3, सेमिस्टर 4, सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6 आणि यामध्ये मग तुमचं टोटल येणार आहे. सेमिस्टर 1, 3, 5 यामध्ये टोटल येईल आणि यामध्ये पुढचे 3, 4 जे काही 5 आहे, 6 आहे, इथे टोटल येईल.
हे पूर्ण टोटल तुम्हाला प्रॉपरली टाकायचं आहे. त्यासाठी तुम्हाला कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवणं खूप महत्त्वाचं असतं. काही कॉलेजेसमध्ये कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट तुम्हाला बनवून देतात. त्यासाठी तुम्ही कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट कॉलेजमधून बनवून घेतलं, की तुम्हाला ॲक्चुअल जे फॉर्मॅट आहे, जो सी-ई-टीने पब्लिश केलेला आहे, त्याच्यामध्ये फिलअप करावं लागतं आणि मग ग्रॅज्युएशनची मार्कशीट असेल, जे विद्यार्थी ग्रॅज्युएशनच्या बेसवर ॲडमिशन घेत आहेत, ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट असेल, कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट असेल, असे जे काही ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट आणि कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट हे टोटल तुम्हाला अपलोड करायचे आहे. रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. जे विद्यार्थी पी-जीमध्ये ॲडमिशन घेतील, त्या विद्यार्थ्यांना पी-जीची मार्कशीट, कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट या सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड कराव्या लागणार आहेत. म्हणजे पी-जीच्या बेसवर घेतलं तर तुम्हाला ग्रॅज्युएशनचे मार्क्स वगैरे सर्व अपलोडच करावं लागणार आहे आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवर घेतलं तर ग्रॅज्युएशनचे जे काही मार्क्स आहेत, एफ-वाय, एस-वाय, टी-वाय या सर्व गोष्टी तुम्हाला त्यामध्ये अपलोड करायच्या आहेत. ओके. त्यानंतर मग तुम्हाला यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट बटन यावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर फोटो आणि साइन यामध्ये अपलोड करायचा आहे. म्हणजे हा तुमचा फोटो अशा ब्राउझिंगवर क्लिक करायचा आहे. अपलोड फोटो यामध्ये होऊन जाईल आणि ब्राउजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचे सिग्नेचर अपलोड होईल आणि त्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला आता मी यामध्ये सांगत आहे. जसं की बिफोर स्टार्टिंग द डॉक्युमेंट अपलोड, प्लीज रीड रिक्वायर्ड सेक्शन गिव्हन द इन्फॉर्मेशन ब्राउचर. फोटो अपलोड म्हणजे जे काही तुम्ही अपलोड करणार आहात ते ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे आहेत. जर ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही अपलोड नाही केलं, तर ई-व्हेरिफिकेशनला तुमचं रिजेक्ट होईल फॉर्म. जे काही टोटल मार्क्स तुम्हाला दिलेले आहेत फायनल तेच प्रॉपरली तुम्हाला मेन्शन करायचं आहेत विथ कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट. हे सर्व मेन्शन झाल्याच्या नंतर तुम्हाला जे डॉक्युमेंट्स रिक्वायर जे असणार आहेत, ॲप्लिकेशन फॉर्म जो सी-ई-टीचा असणार आहे, तो तुम्हाला लागणार आहे. तो तुम्हाला माहिती नसेल तर ऑलरेडी व्हिडिओ मी बनवलेले आहे. कशा पद्धतीने तुम्ही हे रिकव्हर करू शकता ॲप्लिकेशन फॉर्म, त्याची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, ते तुम्ही बघा. स्कोर कार्ड जर नसेल, हरवला असेल, तर स्कोर कार्डचे पण कशा पद्धतीने रिट्रीव्ह करू शकता, त्याची व्हिडिओ ऑलरेडी आहे. सो तुम्हाला यामध्ये अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला असं इथे दिसतंय, ते इथे अपलोड करायचं आहे. ओके. जे काही डॉक्युमेंट्स आहेत, अपलोड करायचे आहेत. डोमिसाईल सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. स्टेटमेंट ऑफ मार्क्स, एस-एस-सी, इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन अलोंग विथ कॅन्डिडेट पास एस-एस-सी. आता याच्यामध्ये बघा, ज्या विद्यार्थ्यांचं एस-एस-सी झालेलं आहे महाराष्ट्र बोर्डमधून, त्या विद्यार्थ्यांकडे पर्सेंटेज फॉर्ममध्ये तुमचं मार्कशीट असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं सी-बी-एस-सीमधून झालं असेल, तर त्यांच्याकडे पर्सेंटेज फॉर्ममध्ये नसेल, त्यांचं ग्रेडिंग सिस्टममध्ये असेल. त्याचं तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवावं लागेल, कन्व्हर्ट करून मार्क्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर मग एस-एस-सी मार्कशीट विथ कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे. सेम सिनेरिओ एच-एस-सीसाठी पण एच-एस-सीसाठी महाराष्ट्र बोर्डसाठी तुम्हाला लागणार नाही. पण सी-बी-एस-ई, आय-जी-एस-सी, आय-सी-एस-सी हे जे बोर्ड्स आहेत, यांच्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट इम्पोर्टंट आहे. मग एच-एस-सी प्लस कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे. ग्रॅज्युएशनचं पण सेम आहे. ग्रॅज्युएशनचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर जे असणार आहे तुमचं, त्यांची जी टोटल करून तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायची आहे आणि ते तुम्हाला जे काही ग्रॅज्युएशनचं तुमचं आहे, त्याच्यामध्ये मार्कशीट बरोबर तुम्हाला ते अपलोड करायचं आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट आणि मग ते तुम्हाला यामध्ये अपलोड करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे, की ह्यामध्ये कोणता डॉक्युमेंट अपलोड करायचा खूप विद्यार्थ्यांचा यामध्ये प्रश्न असतो. ह्याच्यामध्ये डोमिसाईल असेल तुमची बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट एनी वन डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजिनल जो डॉक्युमेंट असेल तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ओके. आणि तो तुम्हाला यामध्ये अपलोड करायचा आहे. म्हणजे इथे अपलोड करायचा आहे. ओके. तो अपलोड झाल्याच्या नंतर नेक्स्ट जो असणार आहे डॉक्युमेंट अपलोड झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने दिसणार आहे, तर तुम्हाला व्ह्यूमध्ये दिसेल तुम्हाला जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केलेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला दिसलं पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला समजेल, की हा जो डॉक्युमेंट आहे प्रॉपरली अपलोड केलेला आहे. काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल, की सर यामध्ये काही डॉक्युमेंट समजा मी चुकीचं अपलोड केलं तर मला डिलीट करायचं आहे, तर बाजूला डिलीटचा ऑप्शन आहे. डिलीट करा. रिटर्न तो अपलोड तुम्ही करू शकता. सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती परत एकदा क्लिक करायचं आहे. ते क्लिक झाल्याच्या नंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फी आता कोणाकोणाला पे करायची आहे ते एकदा मी तुम्हाला सांगत आहे.
The candidate is required to pay application fee 200 in case of category change reserve टू ओपन कॅटेगरी. म्हणजेच काय, जे विद्यार्थी समजा ओपन कॅटेगरीमध्ये होते, आता त्यांना कॅटेगरीमधून ॲप्लाय करायचं आहे, तर तिकडे तुम्हाला ₹200 त्यामध्ये चार्ज लागेल. जे विद्यार्थी समजा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये ऑलरेडी होते आणि समजा ओपन कॅटेगरीमध्ये ॲप्लाय परत करायचं आहे त्यांना, तर तिकडे ₹200 तुम्हाला चार्ज होईल. ज्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये ऑलरेडी होते, तर त्यांना कोणताही कॅटेगरी चेंज करायची नाहीये, तर त्यांना कोणतेही पैसे तुम्हाला त्यामध्ये लागणार नाहीत. आणि जे एन-आर-आय स्टुडंट आहेत, एन-आर-आय फॉरेन स्टुडंट असतील, त्यांना फक्त ₹5000 तुम्हाला पे करायचे आहे. आणि बघितलं आपण देअर इस अ नो चेंज इन द कॅटेगरी, द कॅन्डिडेट शुल्ड हॅव प्रोसीड द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे काय, तुमचं कॅटेगरीमध्ये कोणताही तुम्हाला चेंजेस नाहीये, तर तुम्हाला डायरेक्टली कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म करायचा आहे. म्हणजेच काय, कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने दिसतो, तो तुम्हाला एकदा मी दाखवतो. ह्यामध्ये जर आपण बघितलं कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म तो यामध्ये मला प्रोफाइल डिटेल जे आपण अपलोड केलेली आहे, ते तुम्हाला एकदा प्रॉपर चेक करायचे आहे. सी-ई-टी डिटेल प्रॉपर आहे का ते एकदा चेक करायचं आहे. ॲड्रेस प्रॉपरली चेक करायचा आहे. कॅन्डिडेट टाइप डिटेल्स हे तुम्हाला प्रॉपरली चेक करायचं आहे. म्हणजे महाराष्ट्र टाइप ए बरोबर आहे की नाही सर्व. कॅटेगरी कोणती आहे तुम्ही सिलेक्ट केलेली बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. ओपनमध्ये असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. सोशल रिझर्व्हेशनमध्ये पी-डब्ल्यू-डी म्हणजे फिजिकल हँडिकॅप आहे का? त्यामध्ये तुमचे क्वालिफिकेशन डिटेल प्रॉपरली तुम्ही टाकलेले आहेत का? पर्सेंटेज वगैरे चेक करा. जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही प्रॉपरली अपलोड केलेले आहे, तिथे अपलोड डिटेलमध्ये येस, येस, येस हे ऑप्शन आलेला आहे का? पण एकदा प्रॉपरली चेक करा. सर्व प्रॉपर चेक झाल्याच्या नंतर आय हॅव रीड रूल्स ॲडमिशन यावरती चेक बॉक्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि नंतर मग कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मग तुम्हाला जो फॉर्म आहे, तो तुम्हाला लॉक करायचा आहे. म्हणजे तुम्हाला यामध्ये लिहिलंय की लॉक ॲप्लिकेशन केल्याच्या नंतर तुम्ही मॉडिफाय, चेंज वगैरे काही करू शकत नाही. मग तुम्हाला हा फॉर्म कन्फर्म करायचा आहे का? तर कन्फर्म करायचं आणि इन फ्युचर कधी तुम्हाला चेंज करायचं वाटलं, चेंजेस काही व्हायचे, तुम्हाला वाटतंय की काही चेंजेस मला करायचे आहेत, मग तुम्ही जो काही आहे ते तुम्ही चेंजेस करू शकता. अनलॉक फक्त तुम्हाला फॉर्म करावा लागणार आहे. पण ते सर्व झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही गोष्ट प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म आहे, तो तुम्हाला या फॉर्मची प्रिंट ही घेणं महत्त्वाचं आहे. कारण की हा फॉर्म खूप इम्पोर्टंट असतो तुमच्या ॲडमिशनसाठी. सो याची प्रिंटआउट घ्या. प्रिंटआउट घेतल्याच्या नंतर मग तुम्हाला फायनल डॅशबोर्डमध्ये नॉर्मली अशा पद्धतीने दिसतं. ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉट व्हेरिफाय कारण की हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेलं आहे. आणि ज्यावेळी इथे व्हेरिफाय येईल, त्यावेळी समजायचं तुमचं फॉर्म प्रॉपरली अपडेट झालेला आहे. त्यानंतर काही विद्यार्थ्यांना चेंजेस करायचे असतील, तर ते अनलॉक ॲप्लिकेशन करायचं आणि जे काही चेंजेस आहेत ते कंप्लीट करायचं आणि नंतरला प्रॉपरली लॉक ॲप्लिकेशन फॉर्म करायचा. ऑप्शन फॉर्म आता कॉलेजचे प्रेफरन्स तर मला आता द्यायचे आहेत का? खूप विद्यार्थ्यांचा हा डाऊट असणारच आहे. यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी, की ऑप्शन फॉर्म फिलिंग लिंक्स विल बी अवेलेबल ॲज पर शेड्यूल. सी-ई-टीचं जेव्हा काही शेड्यूल येईल, त्यावेळी तुम्हाला कॉलेजचे प्रेफरन्स द्यायचे आहेत. आता तुम्हाला द्यायचे नाही आहेत. ओके. त्यानंतर एवढंच या व्हिडिओमध्ये. खूप हा व्हिडिओ लेंदी होऊ शकतो, बट खूप महत्त्वाचे इम्पोर्टन्स डाउट्स आहेत, ते इम्पोर्टंट क्वेश्चन होते. त्या पद्धतीनेच आपण पूर्ण फॉर्म फिलअप केलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे. काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि हा जो फॉर्म आहे अशाच पद्धतीने प्रॉपरली फिलअप करा. थँक यू सो मच.